मुख्यालयी न राहता एचआरए घोटाळा आणि आता थेट फौजदारी गुन्ह्याची मागणी। माहोरा शाळेतील प्रकरणात शिक्षण विभागाची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप। मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। एचआरए घोटाळ्यात शिक्षण विभागाची मिलीभगत, प्रकरण न्यायालयात नेणार। कारवाई टाळली तर कायदेशीर लढाईचा इशारा। माहोरा प्रकरण तापलं। जाफराबाद तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथील एचआरए गैरव्यवहार प्रकरणाने आता निर्णायक टप्पा गाठला असून या प्रकरणात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरते। आधीच समोर आलेल्या आरोपांनुसार काही शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास नसताना सुद्धा बनावट भाडे करार दाखवून शासनाचा घर भाडे भत्ता उचलत असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या संपूर्ण प्रकरणात आता फक्त शिक्षकच नाही तर मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर सुद्धा संशयाची सुई फिरते। माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार नियमांचे उल्लंघन होत असताना सुद्धा कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्यानं संपूर्ण शिक्षण विभागाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित अधिकारी आणि शिक्षण विभाग या गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का, की संपूर्ण घोटाळ्यात त्यांचीही अप्रत्यक्षरित्या मिलीभगत आहे का, अशा तीव्र शंका व्यक्त होत असून प्रशासनाच्या सततच्या मौनामुळे संशय अधिकच गडद होत चाललाय। याच पार्श्वभूमीवर आता ठोस मागण्या पुढे येत आहेत, जसं की मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, गैरप्रकारानं घेतलेला एचआरए वसूल करावा, दोषींवर कठोर शिस्तभंग कारवाई करावी। दरम्यान प्रशासनाकडून अद्यापही ठोस कारवाई न झाल्यास हे प्रकरण थेट न्यायालयात नेण्याचा इशाराही देण्यात आलाय। न्याय मिळाला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावू असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय। माहोरा शाळेतील हा घोटाळा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित आहे का, की संपूर्ण शिक्षण यंत्रणेत अशाच प्रकारे शासनाची फसवणूक सुरू आहे का? आता सर्वांचीच नजर प्रशासन कारवाई करतं की प्रकरण न्यायालयात पोहोचतं याकडे लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झुंजार जनता न्यूज, जावेद पठाण, जालना।